मंदिरात मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी 108 पायऱ्या आहेत. मुंबई स्वप्नांची नगरी, हजारो संस्कृती, हजारो श्रद्धा आणि लाखो भावनांना सामावून घेणारं शहर. याच मुंबईच्या चेंबूर परिसरात एका छोट्याशा टेकडीवर वसलेलं हे आहे दक्षिण भारतीय स्थापत्यकलेचा अद्भुत नमुना, म्हणजेच श्री तिरुचेंबूर मुरुगन स्वामी मंदिर. हे मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर भक्ती, परंपरा, वास्तुकला आणि आध्यात्मिक ऊर्जेचं एक विलक्षण केंद्र आहे. नमस्कार, या पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, यात्रा आणि जत्रांच्या सिरीजला देत असलेल्या उत्कृष्ट प्रतिसादाबद्दल तुमचं मनपूर्वक आभार. मित्रांनो, ही सिरीज आता वाढतच चाललेली आहे आणि ती वाढत चालली तुमच्या आशीर्वादामुळे, तुमच्या सहकार्यामुळे. कारण तुम्ही कमेंट करत असता आणि सांगत असता, दादा हे मंदिर करा, दादा हे मंदिर करा, आणि आम्ही त्या मंदिराकडे परमिशन घेऊन तिथलं वातावरण, तिथलं स्पिरिच्युअल ॲक्टिव्हिटी आणि तिकडचं जे काही मंदिराची रचना वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्ही दाखवत असतो. असंच एका मंदिराला आज आपण आलो आहोत. हे मंदिर आहे चेंबूरमधील मुरुगन स्वामी मंदिर. मित्रांनो, हे मंदिर जे आहे अतिशय शांत आणि मुंबईच्या गजबजाटापासून थोडंसं दूर असलेलं हे मंदिर आहे. आणि हे मंदिर आहे चेंबूरमध्ये. आता चेंबूरमध्ये कुठे आहे तर चेंबूरमध्ये हे मंदिर आहे छेडानगरमध्ये. आणि हे मंदिर आहे मुरुगन स्वामी, म्हणजेच कार्तिकेय देवाचा इकडे वास असलेलं हे मुरुगन स्वामी टेम्पल आहे. मंदिर अतिशय सुंदर आहे आणि इथे दक्षिण भारताची पूर्ण मी तुम्हाला सफर घडवणार आहे. आणि ह्या मंदिरात आल्यानंतर तुम्हाला आपण दक्षिण भारतात आल्याचा नक्कीच भास होणार आहे. चला, अशा सुंदर आणि भक्तिभावाने भरलेल्या ह्या मंदिराला आपण आज भेट देऊया आणि तिथली एक स्पिरिच्युअल ॲक्टिव्हिटी किंवा तिथली जी ऊर्जा आहे ती जाणून घेऊया. चला. मित्रांनो, मंदिरात आल्याबरोबर तुम्हाला समोरच ऋषीमुनी अगस्त्यचं दर्शन होतं. त्याचबरोबर तुम्हाला वरच्या बाजूला एक विवाह प्रसंगातला एक सीन तुम्हाला या भिंतीवरती मस्त मूर्त्यांच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतो. मंदिराची रचना पूर्ण दक्षिण भारतातल्या मंदिरांसारखी आपल्याला इकडे पाहायला मिळते. सो मित्रांनो, आपण मंदिरात तर प्रवेश केला आहे आणि पूर्ण दक्षिण भारतात आल्याचा फील आता मला इकडे व्हायला लागला आहे. चला, तुम्हालाही तो फील थोड्याच वेळात येईल. आता आपण आतमध्ये आलो, अगस्त्य ऋषीमुनींचं दर्शन घेतलं आणि आता आपण वरती जाणार आहोत. ह्या मंदिरात मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी 108 पायऱ्या आहेत. म्हणजे खालून 3ऱ्या माळ्यापर्यंत 108 पायऱ्या आपण आता बघत जाणार आहोत. आणि प्रत्येक पायऱ्यांवरती, प्रत्येक स्टेपवरती काही ना काहीतरी तुम्हाला चित्र, काही ना काहीतरी संदेश तुम्हाला इकडे पाहायला भेटतो. चला. बघा, अतिशय सुंदर, सुरेख, आणि प्रत्येक स्टेपवरती तुम्हाला हे आपले गज दिसतील, म्हणजे हत्ती दिसतील. आणि हत्ती हे नेहमी वैभवाचं लक्षण आहे. हे मी तुम्हाला प्रत्येक आपल्या ब्लॉगमध्ये सांगत आलेलं आहे. चला, वरती जाऊया. प्रत्येक स्टेपवरती तुम्हाला हे आपले वक्र दिसतील, आपल्या हत्ती तुम्हाला इकडे दिसतील आणि अतिशय सुंदर फील होते. एखाद्या दक्षिण भारतातल्या मंदिरात आपण प्रवेश केल्याचा फील मुंबईमधल्या ह्या चेंबूरमध्ये येते. चला. मित्रांनो, आपण हे सगळं पाहत आपण वरती जाणार आहोत. सन 1945च्या सुमारास मुंबईत वास्तव्यात असलेल्या दक्षिण भारतीय भक्तांनी श्री सुब्रमण्यम समाज या समाजाची स्थापना केली. सुरुवातीला पूजा, धार्मिक कार्यक्रम माटुंग येथील एका छोट्या जागेत आयोजित केले जात होते.
मात्र भगवान मुरुगन यांचं भव्य मंदिर उभारण्याचं स्वप्न भक्तांच्या मनात होतं. अनेक वर्षाच्या प्रयत्नानंतर चेंबूरच्या छेडानगर परिसरातील एक जागा निवडण्यात आली. मंदिरासाठी जागा निश्चित करण्यापूर्वी पारंपरिक विधी करण्यात आला. त्यावेळी या परिसरात प्राचीन काली ऋषी मुनींनी तपश्चर्या केल्याची आध्यात्मिक परंपरा सांगितली गेली आणि ही भूमी मंदिरासाठी शुभ मानण्यात आली. ही श्रद्धा मंदिराच्या इतिहासाचा महत्त्वाचा भाग मानली जाते. सन 1972 मध्ये मंदिराचं भूमिपूजन झालं आणि 24 जानेवारी 1980 रोजी महाकुंभ अभिषेकानंतर मंदिर भक्तांसाठी खुलं करण्यात आलं. मी मगाशी म्हटलं होतं की ह्या मंदिराला खाली ग्राउंड फ्लोअरपासून 3rd फ्लोअरपर्यंत 108 पायऱ्या आहेत आणि आत्ता आपण 88 नंबरच्या पायरीपर्यंत पोहोचलेलो आहे. बघा इथे नंबर्स आहेत, प्रत्येक पायरीला एक नंबर दिलेला आहे. चलो मित्रांनो, आपण आता 1st फ्लोअरपासून ग्राउंड फ्लोअरपासून आता आपण 3rd फ्लोअरपर्यंत आलो आणि आता आपण मंदिरात प्रवेश करणार आहे. 108 पायऱ्या आपण ह्या कंप्लीट केलेल्या आहेत आणि आता आपण मंदिरात जाणार. चला मंदिरात दर्शन घेऊया आणि हे मंदिर बघितल्यानंतर अतिशय तुम्हाला प्रसन्न वाटणार आहे आणि तुम्ही थोड्या वेळासाठी आपलं भान हरपून जाल, कारण हे मंदिर अतिशय सुंदर आणि देखणं आहे. तुमची उत्सुकता जास्त न ताणता आपण आता मंदिरात जाऊया. चला. मित्रांनो, मंदिराची वास्तुकला आपण थोडक्यात पाहूया. हे मंदिर म्हणजे दक्षिण भारतातील द्राविड स्थापत्यकलेचं मुंबईतील एक अप्रतिम उदाहरण आहे. मंदिरातील मुख्य गर्भगृह निळसर ग्रॅनाइट दगडाने बांधलेला आहे. विशेष म्हणजे सुमारे 800 टन ग्रॅनाइट महाबलीपुरम येथून मुंबईत आणण्यात आला. विशेष म्हणजे सुमारे 800 टन ग्रॅनाइट महाबलीपुरम येथून आणण्यात आला. हे मंदिर पारंपरिक आगमशास्त्रानुसार बांधण्यात आलेलं आहे. मंदिराच्या माथ्यावर पोहोचण्यासाठी 108 पायऱ्या चढाव्या लागतात. हिंदू धर्मात 108 या संख्येला अत्यंत पवित्र मानलं जातं. भक्तांच्या मते या प्रत्येक पायरीसोबत मन अधिक शांत होत जातं, ईश्वराशी जवळीक वाढत जाते. आणि आणखीन एक वैशिष्ट्य सांगायचं झालं तर ते म्हणजे मुख्य गर्भगृहाच्या वर कोणतीही इमारत किंवा खोली नाही. आकाश थेट देवावर खुलं राहावं ही आगम परंपरेतील एक संकल्पना येथे जोपासली गेली आहे. तुम्हाला माहित आहे का भगवान मुरुगन कोण आहेत? तर मित्रांनो, भगवान मुरुगन ज्यांना सुब्रमण्यम, कार्तिकेय किंवा स्कंद म्हणून ओळखलं जातं, हे भगवान शिव आणि माता पार्वती यांचे पुत्र आहेत. त्यांच्या हातातील वेल म्हणजेच दिव्य भाला, जो अज्ञानाचा नाश करून ज्ञानाचा प्रकाश देण्याचे प्रतीक मानला जातो. या मंदिरात येणारे अनेक भक्त सांगतात की मनापासून प्रार्थना केल्यानंतर त्यांच्या आयुष्यातील अडीअडचणी दूर झाल्या. शिक्षण, करिअर, विवाह, आरोग्याशी संबंधित मनोकामना येथे आल्यावर पूर्ण झाल्या आणि मानसिक शांततेचा त्यांना अनुभव मिळाला. अशा अनुभवांना भक्त दैवी कृपा मानतात. मात्र हे वैयक्तिक श्रद्धानुभव आहेत. त्यांचे वैज्ञानिक किंवा ऐतिहासिक असे काही पुरावे नाही आहेत. या मंदिराची आणखीन एक प्रेरणादायी गोष्ट म्हणजे हे मंदिर विविध धर्म आणि समाजातील लोकांच्या सहकार्याने उभं राहिलं आहे. मंदिराची रचना करणारे वास्तुविशारद ख्रिश्चन होते, तर बांधकाम इतर धर्मियांचाही सहभाग होता. म्हणून हे मंदिर केवळ श्रद्धेचे नव्हे तर राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक मानलं जातं. मित्रांनो, मुंबईच्या धावपळीच्या जीवनात
शांतता शोधायची असेल, दक्षिण भारतीय परंपरेचा दिव्य अनुभव घ्यायचा असेल आणि भगवान मुरुगन यांच्या चरणी काही क्षण घालवायचे असतील तर चेंबूरमधील श्री तिरुचेंबूर मुरुगन स्वामी मंदिराला नक्की भेट देण्यासारखं आहे. येथील प्रत्येक पायरी, प्रत्येक घंटानाद, प्रत्येक मंत्र आणि प्रत्येक भक्तांचा विश्वास मनाला एक वेगळ्याच आध्यात्मिक प्रवासावर घेऊन जातो. सो मित्रांनो, आता आपण ह्या चेंबूरमधल्या मुरुगन टेम्पलमध्ये आहोत. टेम्पल खूप सुंदर छान आहे आणि इकडची थोडीफार माहिती घेण्यासाठी इकडच्या ज्या कार्यरत असणाऱ्या ज्या ऑफिसर आहेत किंवा इकडची सगळी देखभाल करणाऱ्या ज्या मॅडम आहेत, रेखा मॅडम, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत या मंदिराबद्दल थोडक्यात माहिती. नमस्कार. काय सांगाल या मंदिराबद्दल? हा कार्तिकेय भगवानचा देऊळ आहे आणि 80 इयर्स झालेला आहे ह्या देवळाचा. मेन डेटी कार्तिकेय भगवान आहे आणि गणपती, धर्मशास्ता, गुरुवायूरपण आणि दुर्गा ती पण आहे आणि नवग्रह पण आहे. अँड एव्हरी मंथ इकडे प्रदोष पूजा होतोय. कौन कौन सा फेस्टिवल यहाँ पे ये किया जाता है, सेलिब्रेट किया जाता है? यहाँ पे मेनली कार्तिकेय स्वामी का जो 4 मेन फेस्टिवल्स होता है, जैसे स्कंदशती होता है, वैगाशी विशालम होता है, तैपुरुषम होता है और पंगुनी उत्तरम होता है. ये 4 फेस्टिवल्स होते हैं. सो ये एनुअली हर साल होते हैं. उसके अलावा हमारा प्रतिष्ठा डे होता है. मंदिर का जब भी प्रतिष्ठा हुआ था वो डे सेलिब्रेट होता है. एंड एवरी डिसम्बर 25 को अयप्पा का जो शास्त्रावृत्ति होता है वो सेलिब्रेट करते हैं.
यहाँ पे जो पूजा बुकिंग होता है उसके बारे में थोड़ा बता दीजिए, क्या पूजा होता है, कैसा बुकिंग होता है? पूजा बुकिंग जो होता है वो डेली जो अभिषेक होता है, जो कार्तिकेय स्वामी का डेली का जो रुद्राभिषेक होता है, पूर्णाभिषेक होता है, वो तो उनको डेली बेसिस पे होता है, वो बुकिंग होता है, अर्चना होता है। और जो हाल ही में एक शत्रु संहार त्रिशदी अर्चना होता है, जो आपको कोई प्रोफेशनल या पर्सनल इश्यूज कुछ होता है रहेगा तो सॉल्व नहीं हो रहे, तो उसके लिए तो एज एन एक्सपीरियंस इटसेल्फ मैंने भी देखा कि बहुत लोगों का वो सॉल्व हो जाता है प्रॉब्लम। एंड एक और मेन है कि जहाँ पे शादियाँ नहीं होती है या जम नहीं रहे हैं या शादी डिले हो रहा है या फिर लड़का नहीं मिल रहा है या लड़की नहीं मिल रही है, तो उसके लिए तिरुकल्याणम करके एक होता है, तो वो भी जो है बहुत लोगों ने किया है। एंड वो भी एज अ पर्सनल एक्सपीरियंस हैविंग वर्क हियर फॉर 5 years, तो मैंने देखा है कि वो लोग दे कम बैक एंड से कि अरे शादी फिक्स हो गया या शादी हो गया। सो हाँ, दैट इज हमारे जो प्रेक्षक है और जो हमारे भक्तगण हैं, उनके लिए क्या बोलेंगे? आइए हमारा टेम्पल विजिट कीजिए। एंड आप आएंगे तो आपको वो वाइब्स जो है वो अपने आप आपको महसूस होगा। तो हम लोग यहाँ 5 साल से तो काम कर ही रहे हैं, बट सुना भी है, महसूस भी किया है, पर्सनल एक्सपीरियंसेस तो अपार है, मतलब बोलने जाऊँ तो बहुत सारा है, बट यहाँ का वाइब्स बहुत अच्छा है। थैंक यू सो मच। सो मित्रांनो, आता आपण ह्या छेड्यानगर मधल्या मुरगन स्वामी मंदिरात आहोत. मंदिरात आल्यानंतर इकडचं वातावरण तर अतिशय सुंदर आणि छान आहे. पण तुम्ही कसे याल? तुम्हाला जर इथे यायचं असेल तर तुम्ही हार्बर लाईनवरच्या चेंबूर स्टेशनला उतरून तुम्ही रिक्षा किंवा ॲटो रिक्षाने ह्या मंदिरापर्यंत येऊ शकता, किंवा तुम्ही घाटकोपरला उतरून मुंबईच्या सेंट्रल लाईनमधल्या घाटकोपरला उतरून तिथूनही तुम्ही रिक्षा किंवा टॅक्सीने येऊ शकता. जर तुमचं स्वतःचं वाहन असेल तर ईस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या एकदम बाजूलाच हे मंदिर आहे, त्यामुळे डायरेक्ट हायवे पकडून तुम्ही या मंदिरामध्ये येऊ शकता. मंदिराचा ॲड्रेस खूप सोपा, सिंपल आणि सरळ आहे. एकदा अवश्य या, मंदिराला भेट द्या आणि इथलं जे वातावरण आहे त्याचा अनुभव नक्की घ्या. सो मित्रांनो, कसं काय वाटलं मंदिर, कसं काय वाटला व्हिडिओ, हा नेहमीचाच प्रश्न आहे. व्हिडिओ आणि मंदिर हे खूप सुंदरच आहे, तुम्ही पाहिलंच असेल. तुम्ही कमेंटमध्ये ते आम्हाला सांगालच. नवनवीन कमेंट करत राहा, नवनवीन मंदिरं सुचवत राहा, त्याच्यामुळे आम्हाला नवनवीन मंदिरामध्ये जाऊन व्हिडिओ करण्याचं भाग्य लागतं आणि देवांचे आशीर्वाद भेटतात. असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पुन्हा एकदा सूचना, तुम्ही जेव्हा कमेंट करता, मंदिर सुचवता, त्याच्यामध्ये तुमचं नाव आणि ठिकाण, कुठून आहात आणि तुमचं नाव काय, कारण आम्ही तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये तुमच्या नावासहित प्रमोट करतो. म्हणजे तुमचं नाव घेऊन सांगतो की ह्या दादाने आम्हाला इकडे मंदिर सजेस्ट केलं आणि मंदिर खूप सुंदर होतं. तर अशाच कमेंट करत राहा, असाच प्रतिसाद देत राहा, त्यामुळे आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी ऊर्जा निर्माण होत असते. चला, पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. धन्यवाद.